श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी त्या तिथींवरती साजरे केले जाणारे सण वार व्रत वैकल्य आणि त्यांचे महत्त्व हे वैशिष्ट्यपूर्ण आहे। माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यामध्ये अनेक व्रते तसेच काही तिथी विशेष तत्वाने साजऱ्या केल्या जात असतात। त्यापैकीच एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावरती येणारी माघ वद्य प्रतिपदा। या दिवशी गुरु प्रतिपदा असते। ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार ऐशावतार झाले। प्रथम श्रीपाद श्री वल्लभ यांचा दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला। माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते। द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची ज्यांनी यांचं पावन तिथीला शैल्यगमन केले होते। श्री गुरु प्रतिपदा हा खूप महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे। याच पुण्यवान पावन तिथीला अनेक उत्सव असतात। अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुण संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते। गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले होते। नीच गमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवल्या होत्या असं देखील सांगितलं गेलं आहे। गुरु प्रतिपदा हा दिवस गाणगापूर येथे खूप मोठ्या आनंदात आणि उत्सवात साजरा केला जातो। म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंसाठी काही सेवा करायची आहे। या सेवेमध्ये आपल्याला उद्या गुरुवारी स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील। म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी स्वामीची सेवा आवर्जून करायची आहे। तर आता तुमच्याकडे जर दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर तो तुम्ही घ्यायचा आहे। मूर्ती असेल तर मूर्ती आपल्याला मूर्तीवरती उद्याच्या दिवशी अभिषेक करायचा आहे। नित्य सेवेमध्ये आपल्याला श्री सूक्त पुरुष सूक्त आहे तर ते पठण करायचं आहे। सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्या जे कोणती कुलदेवी असेल कुलदेवता असेल त्या देवी देवतांची पूजा करायची आहे। स्वामींची मूर्ती असेल तर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला उद्याच्या दिवशी मूर्ती तामणामध्ये ठेवायची आहे। सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने आपल्याला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर एका स्पेशल चौरंगावरती किंवा पाटावरती तुम्ही मूर्ती स्थापन करायची आहे। उद्याच्या दिवशी खाली आपल्याला शक्यतो चौरंगावरती किंवा पाटावरती पिवळ्या रंगाचं कापड अंथरायचं आहे। त्यावरती थोडीशी अखंड अक्षता आपल्याला ठेवायची आहे। त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची किंवा स्वामींची मूर्ती ठेवायची आहे। ज्यांच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती आहे त्यांनी दत्त महाराजांच्या मूर्तीची पूजा करायची आहे। ज्यांच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती फोटो नसेल त्यांनी स्वामींच्या मूर्तीवरती किंवा फोटोंवरती तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालणार आहे। स्वामींचं पूजन केलं तरी देखील चालणार आहे, कारण स्वामी हे दत्त महाराजांचाच अवतार आहे। तर आता कारण स्वामींचा फोटो मूर्ती आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरामध्ये असते आणि प्रत्येकाकडे आहेच। त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान घालून झाल्यावरती स्वामींना हिना अत्तर लावायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामींसाठी वस्त्र असतील तर वस्त्र परिधान करायचे आहे। स्वामींना उद्याच्या दिवशी चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिका लावायचा आहे। स्वामींना पिवळी फुलं अर्पण करायची आहे। दिवा धूप लावायचा आहे। त्यानंतर स्वामींना दूध साखरेचा नैवेद्य सर्वात प्रथम आपल्याला अर्पण करायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्वामींना जे पदार्थ आवडीचे आहेत तर ते पदार्थ आपल्याला आवर्जून उद्या नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर आता अभिषेक करत असताना तुम्हाला जर शक्य असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला
पुरुष सूक्त जे आहे नित्य सेवेमध्ये ते पुरुष सूक्त म्हणायचं आहे। त्यानंतर स्त्री सूक्त एक वेळा म्हणायचं आहे। सर्वात प्रथम कोणतीही सेवा करण्या अगोदर आपल्याला जे स्वामी स्तवन आहे तर ते स्वामी स्तवन म्हणायचं आहे। त्यानंतर एक स्वामींची एक माळ आपल्याला करायची आहे आणि नंतर पुरुष सूक्त सर्वात प्रथम म्हणायचं, त्यानंतर स्त्री सूक्त म्हणायचं। मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून झाल्यावरती आपल्याला आपण जशी पूजा करतो तशी संपूर्ण पूजा करायची आहे। नैवेद्यासाठी फळं आपल्याला ठेवायची आहे, दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे उद्या। तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला स्वामींना पुरणपोळीचा किंवा बेसनचे लाडू, भजी, त्याचबरोबर जिलेबी, बालुशाही हे स्वामींचे आवडीचे पदार्थ आहेत। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून घेवड्याचा भाजीचा नैवेद्य, भाजी आपल्याला नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवायची आहे। असा नैवेद्य आपल्याला उद्याच्या दिवशी स्वामींना अर्पण करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रामधील तुम्हाला 14व्या अध्यायाचं पठण करायचं आहे, 18व्या अध्यायाचं पठण करायचं आहे। ह्या सेवा गुरुचरित्रामधील आहे तर त्या आपल्याला आवर्जून आता तुमच्याकडे जो अध्याय असेल 14वा असेल तर 14वा पठण करा, ज्यांच्याकडे 18वा असेल 18वा पठण करा। यानंतर दत्त महाराजांचा आपल्याला उद्याच्या दिवशी नामस्मरण करायचं आहे। आता तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं पठण करायचं आहे उद्याच्या दिवशी। त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या जवळपास कुठे उमराचं औदुंबराचं झाड असेल तर आवर्जून उद्याच्या दिवशी औदुंबराच्या झाडाचं आपल्याला पूजन करायचं आहे। तर औदुंबराच्या झाडाचं पूजन कशा प्रकारे करायचं तर आपल्याला काही नाही, एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे, पिवळी फुलं घ्यायची आहे, त्यानंतर आपल्याला पिवळी मिठाई घ्यायची आहे, सोबत एक तांब्या भरून लोटा भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, चांगलं पाणी घ्यायचं आहे तांब्या भरून, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका, चिमूटभर हळद टाका, गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि आपल्याला हे सर्व पूजेचं साहित्य घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे। तिथे सर्वात प्रथम गेल्यावरती आपल्याला औदुंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं पठण करत करत आपल्याला ते एक लोटा जल जे आहे, पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाला चंदन अष्टगंध लावून पूजा करायची आहे, अखंड अक्षदा अर्पण करायची आहे। तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या अक्षदा अर्पण करू शकता तुम्ही, थोड्याशा हळद टाकून पिवळ्या करून। यानंतर तुम्हाला तुमची काही जी इच्छा असेल, स्वामींकडे तुमची मागणं असेल, तुम्हाला ती पूर्ण करायची असेल तर ती तुम्हाला स्वामींना ती इच्छा सांगायची आहे। आपले दोन्ही हात लावून त्या औदुंबराच्या झाडाला आपले दोन्ही हात लावायचे, आपली इच्छा व्यक्त करायची आणि अशा छोट्या आणि साध्या पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला औदुंबराच्या झाडाचं देखील पूजन करायचं आहे। कारण औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचा निवास असतो असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे उद्याच्या दिवशी ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल, फोटो नसेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती फोटो नसेल त्यांनी काय करायचं आहे तर ज्यांच्याकडे नाहीच त्यांनी औदुंबराच्या झाडाचं मनोभावे पूजन करा, तो नक्कीच तुम्हाला उद्याच्या दिवशी दत्त महाराज हे आशीर्वाद देतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील ही स्वामींचरणी प्रार्थना करते। आणि कारण उद्या बघा योगायोगाने स्वामींचाच वार आहे, गुरुवार आहे, गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो। उद्याच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे, कमीत कमी पूजा करेपर्यंत तरी आवर्जून हे परिधान करण्याचा प्रयत्न करा। तर अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आपल्याला तुमच्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना नाही सेवा करणं जमत त्यांनी ज्यांच्याकडे आता गुरुचरित्रामधील अध्याय नसेल तर त्यांनी उद्याच्या दिवशी स्वामी चरित्राचं पारायण करा। कारण सर्व एकच आहे, फक्त रूप बदललेले आहे, देवी देवता एकच असतात, त्यांचं रूप जे असतं तर ते बदललेलं असतं। ज्यांना काही शक्य नाही त्यांनी उद्याच्या दिवशी एक स्वामी चरित्राचं पारायण आवर्जून करायचं आहे। अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची आपल्या हातून जी सेवा होईल ती सेवा उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।